ती इकडे आहे ना. तुम्हाला सांगतोय आमच्या माग काय लागलं काय माहिती. आमच्या दीदीच्या कानाच्या माग पण ते हे आलेलं आहे. आमच्या इकडे ते अंजूत म्हणते नाही का रे, नुसतं खाजवायला लागली ते. तिला तिला सानूला हा धर धर धर. त्याच्यामुळे तिला राहता नाही आलं. नाही तर ती म्हणे अमोल तू जा म्हणे बसमध्ये बसून देईल तुला हे. मी थांबते म्हणे. आमच्यासोबतच तिला यायचं होतं पण आता काय करणार, तिला फोन. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपला काल व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण पण आहे तसंच व्हिडिओ नाही येण्याचं. आणि मावशी गेली होती आणि पोरीला जरा कळवायला नाही. सकाळपासून फक्त रडणं चालू आहे आणि व्हिडिओ कॉल चालू आहे. दुसरं काही जमायला नाही तिला. आणि तिला पण जायचं होतं पण काय झालं माहिती आहे का, तर सगळे थोडे प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे ती पण नाही गेली. नाही तर तिला जायचं होतं वैष्णवीला मावशीसोबत. कारण ही पोरगी जरा पण राहिली नाही. सकाळपासून कमीत कमी 7 ते 8 वेळेस व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केला तर फोन ठेवत नाही, नुसती बोल बोल म्हणती. ती पण रडती आणि ही पण रडायला लागली. कारण मावशीला बी जाऊ वाटत नव्हतं हिला सोडून, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होऊ लागले. तर आता झाली ओके. जरा जे म्हटलं ते करावं लागेल. नवे कपडे, खायला हे दे ते दे, नुसतं परेशान आहे. गाणे लाव, व्हिडिओ लाव. दीदी ए दीदी, मम्मा आता कुठे गेला? लावते ना मी, सांग ना एकदा. मम्मा आता कुठे आहे? हा कोणत्या गावात? तुला नेलं नाही का? नाही नेलं? इकडे बघ ना. नेलं नाही तुला? जायचं तुला तिच्याकडे? येणार आहे का ती उद्या? ती ज्यावेळेस सांगितलं मी येते बसमध्ये बसले तेव्हा शांत झालेली आहे. आणि रात्री व्हिडिओ घ्यायचं हेच नाही झालं. मी मोबाईल घरी ठेवला गडबडीत. रात्री 11 वाजेला आम्ही तिला सोडायला गेलो होतो, तर तिकडचा घ्यायचा होता थोडं. सानूला सुद्धा घेऊन जावं लागलं मला सोबत. कारण कसं आहे माहिती आहे का, घरी रडू लागली ती. कुठं चालले गाडी काढली तर. मी आनंदी होती लगेच रडती, आनंदी होती लगेच रडती, चालूच आहे तिचं. ए घुबड, नात्या कुठं गेल्या पिल्ल्या? नात्या कुठं गेल्या? इकडे इकडे बघ ना. मी सांगतो ना मग तुला गाणं लावतो ना. ए पिलू कुठं गेल्या? तुला नेलं नाही का दबाडीला? तुला नेलं नाही रे, रडली. ती इकडे आहे ना. तुम्हाला सांगतोय आमच्या माग काय लागलं काय माहिती. आमच्या दीदीच्या कानाच्या माग पण ते हे आलेलं आहे. आमच्या इकडे ते अंजूत म्हणते नाही का रे, नुसतं खाजवायला लागली ते. तिला तिला सानूला हा धर धर धर. इकडे हा ना. ये इकडे, मी उघडून देतो तुला. हे बघ हे बघ हे बघा. हा हे दाखव ना. हे बघा सगळी मान सगळी हे झाली तिची. गोटा घातला होता तरी पण सगळं काय नीट व्हायचं हे नाहीये. दवाखान्यात नेऊन आणलं तरी होत नाहीये. बघ कोण आहे ते. कोण आहे ग? कोण आहे? कोण आहे ग? आजील पाहू दे. आजील बाळा, आजील. हा मी नाही, बघू दे ना आजीला. त्याच्यामुळं सर परेशान करायला लागले. उघडून देऊ का? काय त्याच्यात? काय त्याच्यात? रितू कुठे म्हणा? रितू बाळ कुठे म्हणा? रितू बाळ. तर हे असं आहे. तिच्या मागं काय लागलं काही कळायला तयार नाही. आताच तिला ते फोड येऊन गेले आणि आता डबल ते तिचं मानेचं झालंय. त्याच्यामुळं थोडी खाजवती आणि मावशी गेली त्याच्यामुळं परेशान करते. आणि त्याच्यामुळं पण लय परेशान व्हायला लागली ती खाजवण्यामुळं. तर चालू आहे आता. ए तसं नाही करू दीदी. तर तिला दवाखान्यात घेऊन जातोय आता. दवाखान्यातून तिला एकदा ट्यूब आणतो तिला लावण्यासाठी. कारण कसं ते वाढलं ना तर जास्त परेशान होईल. त्याच्यामुळं जाऊन दवाखान्यातून ते हे करून घेतोय आणि बघतो काय म्हणतात काय नाही डॉक्टर. तर कारण घरचे विला जाईनं केले. आत्ता 1-2-3 दिवस आधी तिला गोटा ते घातलंय पण त्यांना बऱ्यापैकी ओके झालंय. पण ती खाजवायच लागली. त्याच्यामुळं आपल्याला एखादा दवाखान्यातून आई मी तिला आधी पण आणलं होतं दवाखान्यातून ट्यूब ते, पण त्यांना काही फरक नाही पडला. त्याच्यामुळे आई म्हणे घरचं बघू.
पण आता घरी पण नाही झालं तर मला आता डबल जालन्यात हॉस्पिटलला जावं लागेल. कोणती? नाही मी इथं आत्ता गेलो होतो ना, आपण तिकडे राहत होतो तेव्हा. तर आता दवाखान्यात जातो तिला आज संध्याकाळी घेऊन, बघतो तिचं काय काय नाही तर. नाही दवाखान्यातून जावं लागेल. हा दवाखान्यातच जावं लागेल. इकडे चालू आहे आजीचा चहा घेणं. आई बसलेली आहे, दीदी दूध चहा पितीये. दिवसाला किती वेळ दूध चहा पिते ती? आहे आता ते म्हशीचं एकदम घट्ट दूध असतं ते नका द्यायचं तिला. नाही पण तरी नाही पाहिजे रे एवढं, तरी एवढं नाही पाहिजे. काय आजीकडे चालल्या? कोण कोण आलं होतं ग? कोण कोण आलं होतं आपल्या घरी? मामा काय आणलं हे बंद करते. दादा आई किती परेशान केले? लावून आमच्या तिकडे नेलं रवीनं त्यांच्या घरी गेली, तिथे थोडं परीसोबत खेळली. नवा ड्रेस घालायचा म्हणला, नवा ड्रेस घातला. वैष्णवी किती परेशान करायला लागली ती आज. आंघोळ करा ना, ब्रश करा ना. आज तर ब्रश बी नाही, काहीच नाही. आज तसंच खाणं चालू आहे. करणार काय ती बेजारात तेवढं करायला लागली ती, काहीच नाही म्हणायला लागली. आणि तुम्हाला म्हटलं ना, एक अपंग आणि एक म्हातारा माणूस जीव का प्राणी हे असं परेशान करायला लागली. तुला चांगलं वैष्णवी जा म्हटलं होतं, गेली असती ना हे नसतं झालं. हा तिकडं बी ते हिच्या मावशीला ताप आलेली आहे, तर ती म्हणे बरं झालं आली नाही ती, नाहीतर रिकामा डबल साथ आहे. इकडे यायचं आरामासाठी डबल परेशानी व्हायची त्या गोष्टीमुळं. गाडी तर ती म्हणे बाई बा नको म्हणे, बरं झालं नाही आणलं म्हणे, नको म्हणे बाईला आणल्या करायला उठलं हे झालं तर कसं नाही. ट्रॅव्हल्स लय मस्त नाही, ती पहिल्या वेळेस बसली होती ट्रॅव्हल्स मध्ये मावशी, घेतली रडायला लागली की मग कसं त्याच्यामुळे परेशानी होते म्हणे थोडी. नाही आणलं म्हणे, बरं झालं. झाला आता आजी सोबत. आजी चांगली आवाज आली असते म्हणजे, पण आता काय तिला राहायचं होतं पण घरी ती बिमार पडली, दुकानात बसायला कोणी नव्हतं, त्याच्यामुळे तिला राहता नाही आलं. नाही तर ती म्हणे अमोल तू जा म्हणे, बसमध्ये बसून देईल तुला, हे मी थांबते म्हणे. आमच्यासोबतच तिला यायचं होतं, पण आता काय करणार, तिला फोन येऊ लागला, ती बिमार आहे, यावंच लागेल दुकानासाठी. तुझा फोन येतो का? तर त्याच्यामुळं गेली ती. बघ ना त्या कोणाचा फोन आलता. वैष्णव आपल्याला काय जायचं आता? बघू आता, आमचं 20ला जाणं होतं का 25ला, तर आता कामं बी आहे. तुम्हाला सध्या परेशानीच चालू आहे. आत्ताच हे येऊन गेलेत, आमची खरेदी राहिली, सगळंच राहिलेलं आहे. कधी? मग उद्या जाऊ ना, आज संडे. उद्या तुळशी बागेत जायचा प्लॅन आहे. काय म्हणता बघ मग पडदे दरवर्षी काम आहे मग पडदे कोण घेऊन देणार पण आपल्याला? आजी महालक्ष्मीचे पडदे कोण घेऊन देणार आहे? मी देते ना घेऊन. आजीची पगार आलेली आहे, पण ऑलरेडी त्यांची का आजी आजी देणार आहे नाही पडदे घेऊन म्हणल्या का नाही ते सांगा. नाही दोघं मी बळजबरी नाही म्हणालो, त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचे. देणार आहे ना? तुम्हाला म्हणलेले का आजी? काय पडदे घ्यायचे का इथं का जालन्याहून घ्यायचे? कुठं घ्या? मग आजीलाच घेऊन चालला, त्यांच्या आवडतीच घ्यावं लागेल कलर. काय म्हणते? बारीक बारीक पाऊस पण यायला लागला आणि हे पोरगी सगळी घाण करायला लागली गादीवर. ले ए टमाटे, ए टमाटे, आज सांगा कशी दिसतीये, सगळं मॅचिंगच घातलेलं आहे. आणि आज आजी तिला कशाला येऊ द्यायला लागले तुमच्या जवळ? एवढे दिवस आली का? हा ले बम्मा आत्याकडे पळू लागली ना. जाय आता बम्मा आत्याच घरी. मला हात लावू नको, मला बोलू बी नको त्या तिकडे. हो मी पागल तर आहे. तसं नाही म्हणून, सॉरी म्हण आजीला, सॉरी म्हण. सॉरी म्हण बाई. तसं म्हणू नाही, आपली आजी आहे ना,
कोणाची आहे आजी? आजी कोणाची? पप्पाची आजी आहे मी. हा? नानाची आहे आजी? आणि तुझं कोण आहे? तुझं कोण आहे? आजीच आहे. मम्मी आहे, नानाची मम्मी आहे. नानाची मम्मी या. तर बघू वैष्णव आपण आज नाही उद्या जाऊ आता तुळशीबागेत आणि काय असं गाडीवर गेलो असतो आत्याच्या स्कूटीवर म्हणलं तुम्ही दोघं जण जा पण आई बाकीच्या अर्ध्या गोष्टी आणायच्या आणि अर्धी गोष्टी ठेवायची ते बी नाही मतलब ना. तिला बी प्रत्येक गोष्टी तिला सगळं मांडून देते मांडून नाही ते पाहिजे सोबत पडदा आणि हे कार्टून आणि 2-3 मी घरी राहते 3 मी आणि तुम्ही दोघं जा आपण कुठून घेऊ ना आम्ही तर येतील ना ते. जाऊ ना मग तुम्ही दोघी जण घ्या ना मी पण कुठं ते मला माहिती नाही काय घ्यायचं. मी येतोय सोबत येतो पण तुम्ही तुमच्या आवडीचं घ्या. सोबत तिथं येतो पण मग खरेदी आम्ही बाहेर थांबून तुम्ही तुमची खरेदी करून घ्या. नाही, रिक्षा ना नाही, नाही. मोठी गाडी घेता येते का रिक्षा नका किती पैसे लागायले नुसते जायला यायला 500 रुपये अरे गाडीवर म्हणायलो ना. हा गाडीमध्ये मग मी तुला सांगायलो काय 2 गाड्यावर 2 चौघ जण जाऊ. घेऊ मग, हा. हा रिक्षा नाही पुरत बापा ते जाणं पहा आता इथे राहायचं म्हणते रिक्षानं पुरवत 1000 रुपये लागले त्या दिवशी जायला नाही यायला खर्च किती देते 1000 रुपये किती आला 5 जणी, 6 गाडी घेतली असते आपली तर. अरे 200 बाबा रुपयाचं पेट्रोल लागलं असतं विषय पेट्रोलचा नाही रे तिथे लावायला लय प्रॉब्लेम आहे मला किती का आम्हाला इतकं अर्धा तास उभा राहावं लागलं ती गाडीची वाट नाही ना पाहायला. गर्दी बी होती जास्त गर्दी किती गर्दीमुळे सगळे प्रॉब्लेम होते आणि इकडं सगळे हे आणि दर्शन बी तिच्यातलं हे तिच्यात बघा. दर्शन जेव्हा मी चालता येत नव्हतं याच्यात आता बदल झालेला आहे बोलते मी वारंवार बोलतोय पण ते गरजेचं आहे तुम्हाला थोडं सहन करावं लागेल कारण ही बोलत नाही आताचा बदल झालेला आहे याच्यात बोलतीये सगळ्या व्हिडिओ मध्ये आणि एक हा काय म्हटली तर असं आहे वैष्णवीला जायचं होतं पण नंतर ते कॅन्सल झाले तर ती बघल म्हणे नंतर गेली तर जाईल म्हणे नाही तर बघू तर अशा प्रकारे मावशीला सोडून जावं वाटत नव्हतं हिला पण काय करणार तिला रात्री बसून दिलं म्हटलं चला मग डोस राहिली असती ना म्हणजे राहिली असती व्यवस्थित मग आपण कसं गावाकडे गेलो असतं ती चालली गेली असं झालं असतं कोणाचं मग मी राहिली असती समजा. तिच्या माग तुम्हाला सांगतोय का तिच्या माग बी एवढं व्याप आहे ती आपण वाटते पण ती पूर्ण घराचं जिम्मेदारी तिच्यावर आहे सगळ्या गोष्टी तिला हँडल करावं लागत्या नाही का रे हो हो कधीपासून करते ती सगळं करते ती करते बा. मेंटली ती अशी डिस्टर्ब आहे की तिला सुद्धा इकडे येऊन 10 दिवस राहायला यायला त्याला तिला मजा वाटतीये पण बळजबरी येऊन राहते ती नाही तर आता पण तिला राहायचं होतं इथून जाऊ वाटत नव्हतं इथं सगळ्या गोष्टी तिला पटल्या होत्या मला राहूच वाटलं नाही. गाडीत मी आबाद आली असते मी आमच्यासोबत तिला प्लॅन होता माझा गाडीत घेऊन जायचा पण काय करणार आता ती घरचे तिचं सांगते ती की नाही घरी जमतच नाही मी नसले की हेच होत नाही दुकानच बंद पडतं ह्या अशा गोष्टीमुळे तिला न्यावं लागलं नाही का रे वैष्णवी आता वैष्णवी बहीण आहे ती गौरी ती पण बिमार पडली त्याच्यामुळे दुकानात बसायला कोण ए दीदी काय करतं रे हाणून घेती काहून ग बाई काहून घेते हाणून नको नको आजी, नको काहून घेते हाणून आणून घेती आज करमायला नाही हो आमच्या बाईला आ? नको का नाही हाणून नको अशीच परेशान करायली आम्हाला 2 दिवस आधीच न्यायच्या मागे गावात उगत ताप बीप आली आई उगत बिमार पडली तर काय घरी कमी काम हा 20-21 ला चाल. हा चला 20-21 ला आपण बघू कारण हे असं कार्टून आमचं परेशान करायला लागलं ना त्याच्यामुळे काही डोकं चाललं ना आज सकाळपासून तिला हे होईल नाही मी मांडीवर घेतलं तरी अंग टाकून दिलं पण मला वाटलं झोपायली पण झोपत नाही ती पमे प्यायचं काय दूधच्या दूध चहा प्यायचा का चला मग कर रे वैष्णव आम्हाला दूध चहा मला पण कर नानाला कर आजीला कर चल बस इकडं तू परीच्या घरी गेली होती ना काय खाल्लं आपण तिथं काय खाल्लं पेला बाप म्हणले त्याला तर आम्ही तिकडे गेलो होतो तिकडे अर्धा 1 तास रमली थोडं सकाळपासून व्हिडिओ घ्यायचा मला पण मी घेतला नाही कारण परेशानच तेवढी करायली तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि काल व्हिडिओ नव्हता त्याच्यामुळं मी थोडं कामात होतो तर आता रेग्युलर राहील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आपले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
तर चला भेटतो मी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.